तर जेसीबी सुद्धा डाव्या हाताला आपण पाहतोय जेसीबी सज्ज आहेत। मंत्री केसरकर दीपक केसरकर आपण या क्षणी पाहतोय। हेच केसरकर जे रात्री मध्यरात्री जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याकरता पोहोचलेले होते, सरकारच्या शिष्टमंडळात होते। ज्यांनी केसरकर बोलतायत, थेट जाऊया। एक मिनिट जरा स्टेजवर सांगून येतो। मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होती, काय भावना आहेत? तुम्ही सकाळपासून इथे आहात, काल जीआरही घेऊन आला होता। एक गोष्ट अतिशय आनंदाची आहे की आज मराठा समाजाचा जो फार मोठा लढा होता, जो मनोजदादांच्या नेतृत्वाखाली लढवला गेला, आज त्याला यश मिळतंय आणि हे सगळं करण्यामागे मुख्यमंत्री महोदयांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे। दिवस रात्र सातत्याने ते संपर्कामध्ये होते, वेगवेगळे निर्णय तातडीने घेतले, त्याच्यामुळे हा चांगला निर्णय होऊ शकला आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढचा टप्पा जो आहे तो सुद्धा चांगल्या तऱ्हेने होईल याची खात्री आहे। कारण जवळजवळ 1.5 लाख लोक 7 दिवस रात्र काम करून कोटी लोकांचं आपण ओबीसीना जेवढं देतो तेवढं प्रत्येक गोष्ट ही मराठा समाजाला दिली जाईल। किती भार येतो हे महत्त्वाचं नाही, मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला तो सरकार पाळणार आहे। सर, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा नाराजी जाईल, कारण या सगळ्या समाजांना जर अर्धवट मोफत शिक्षण दिलं तर इतर विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये नाराजी नाही। बघा, आपण ओबीसीला ज्या ज्या सुविधा देतो सर्व सुविधा मराठा समाजातील मुलामुलींना मिळते। सर, हा एवढा तोडगा निघणारा होता, पण त्याच्यासाठी मग एवढा कालावधी का लागला? आणि नाही, मुख्य प्रश्न हा कुणबी दाखल्यांचा होता आणि मराठवाडा हा पूर्णपणे कुणबी दाखल्यापासून वंचित वरती गेले, त्यांनी सगळ्यांनी खाली यायचंय। मनोजदादांनी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।